ब्रॉट टू यू बाय विगार्ड। पण नक्षलचा कुठे प्रश्न आहे? सरकार दिल्लीमध्ये मोदींचं आहे, महाराष्ट्रामध्ये मोदींचं आहे. तुम्हाला काय जर गुन्हा कुठे घडला असेल तर काल कारवाई करा. जेडीयू आणि टीडीपी यांना जर लोकसभेचा अध्यक्षपदावरून चढाओढ सुरू आहे, यामध्ये जर टीडीपीला लोकसभा अध्यक्षपद देणार असतील तर इंडिया आघाडी पाठिंबा देणार का? जर इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची चर्चा करून जर अध्यक्ष ठरवला तर निश्चितच बिनविरोध त्याला पाठिंबा दिला जाईल. तशी लोकसभेची परंपरा आहे. पण रेटून काय करायचं म्हटलं तर मग आम्हाला देखील आमचा उमेदवार उभा करावा लागेल. पण ते सगळं दिल्लीमध्ये जी माणसं फ्लोअर मॅनेजमेंट करतायत, जे संसदेच्या सभागृहामध्ये समन्वयाचे काम करतात, त्यांनी हे काम करायचं आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। बाबा, पश्चिम महाराष्ट्रात पूर्णपणे महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाले, मात्र सातारा आणि सांगलीमध्ये कुठेतरी महाविकास आघाडीत आजही धुसफूस दिसते. आणि काही माध्यमांना देताना विशाल पाटील, विश्वजित कदम आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद समोर येतोय. आणि तसाच फटका सातारामध्ये उमेदवाराला बसलेला तोतारीला दिसतोय का? नाही, सातारामध्ये आमचा धक्कादायक पराभव झाला हे मान्यच करावं लागेल. आम्ही त्यामध्ये कमी पडलो सगळे. काय काय प्रकार झाला त्याचं आम्ही विश्लेषण करतोय. पण सांगलीची परिस्थिती वेगळी आहे. त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे. त्यामुळे जनसामान्यांच्या कार्यकर्त्यांच्या इच्छेविरुद्ध तिकीट देता कामा नये, हा त्यातून धडा घेणं गरजेचं आहे. विधानसभा आता दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपनं पहिल्यांदा आघाडी घेतलेली आहे आतापर्यंतच्या इतिहासात. बरोबर, खरं आहे. मी मगाशी म्हटलं की धक्कादायक प्रकार आहे. त्याचं विश्लेषण आम्ही करतोय, कशामुळे झालं, काय झालं. निवडणुका झाल्या, लोकसभेत संपल्या, आता विधानसभा समोर येते. मात्र महाविकास आघाडीमध्ये उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। चंद्रकांत पाटील प्रति आव्हान देत आहे, जयंत पाटलांचा गट देतोय आणि विश्वजित आणि त्याचबरोबर विशाल पाटील एकत्र आलेले दिसत आहेत. यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला आगामी काळात फटका बसू शकतो. बिलकुल नाही. महाविकास आघाडी ज्या ताकदीने लोकसभा निवडणूक लढली त्याच्यापेक्षाही अधिक ताकदीनं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणार. आत्ता आमच्या 158 विधानसभा मतदारसंघामध्ये आमची आघाडी आहे. आमचा प्रयत्न आहे किमान 180 मतदारसंघामध्ये विजय मिळवण्याचं आमचं लक्ष्य आहे, उद्दिष्ट आहे. 57 लाख ओबीसी ज्या नोंदी झालेल्या आहेत त्या बोगस आहेत अशा प्रकारचा आरोप करून ओबीसी नेते 288 मतदारसंघात आपले उमेदवार उभे करण्याची तयारी करतात. असं आहे की मुख्यमंत्र्यांनी जरंगे पाटलांना जे आश्वासन दिलं होतं, त्यांनी जेव्हा उपोषण सोडलं तेव्हा जे आश्वासन दिलं होतं ते त्यांनी जाहीर केलं पाहिजे आणि ते आश्वासन पूर्ण केलं पाहिजे. अशी मराठा समाजाची फसवणूक केल्यामुळे काय घडलंय ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.